अरे बाजूला सरका, लांब सरका. नाही वरती पण येऊ शकतो, वरती येणार नाही असं नाही. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता वाकरे गावात आले. या ठिकाणी लाकडं टाकल्यात, तिथं साप येऊन बसलाय. ओके, त्यांच्या इथं काय करत होता, तुम्हाला कसं काय दिसला का? ही आमची भाऊजी काढत होती लाकडं, त्यामुळे ते दिसलं. भाऊजी दिसला का? तर त्यांना इथे लाकडं काढत असताना साप दिसलाय. या ठिकाणी घोणस जातीचा विषारी साप आहे. बरं झालं त्यांना दिसला, हात वगैरे काय लागला नाही त्यांच्या सापाला, कारण या सापाचा स्वभाव रागीट असतोय. त्यामुळे हा याला डिवचल्यानंतर किंवा धोका झाल्यानंतर लगेच हा चावायला येतोय साप. तर आता आपण त्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करणार आहे. तर इथं ट्रॅप सेट करायला कुठं जागा नाही, त्यामुळे इथं खड्ड्याच्या इथं आपण खड्डा घाललाय त्यांनी, तिथेच आपण ट्रॅप लावला सापाला. आता बघा कसं रेस्क्यू करतोय. ऍक्टिव्ह आहे साप भरपूर. ट्रॅपला बाईट केली. तर हा घोणस जातीचा विषारी साप आहे. भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, यापैकी हा घोणस जातीचा विषारी साप आहे. त्याला इंग्लिशमध्ये रसल स्वॅपर म्हणतात. त्याची जास्तीत जास्त लांबी 5.5 ते 6 फुटापर्यंत वाढते. तर आपण सेफली सापाला पॅक केले. बरं झालं त्यांना दिसला, साप दिसून आला, नाहीतर हा साप चावू शकतोय, कारण याचा स्वभाव रागीट असतोय, त्यामुळे त्याला धोका जाणवला. आता पण इथं ट्रॅपला त्यानं बाईट करण्याचा प्रयत्न केला, तर आपण याला तरी पण सेफली रेस्क्यू केलं. तर कोणालाही सापाची योग्य माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. हे तुमच्या जीवावर भेटू शकते. तुमच्या घराजवळ सापाला जवळ सर्प मित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा. तर आता मी जाणार आहे लवकर, मला बाहेर जायचं आहे, त्यामुळं हा साप आता शोएबदादा वन विभागकडे देणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. वाकरे गावामध्ये श्वेताने रेस्क्यू केलेल्या घोणस जातीय सापाला शोएब मॅड आत्ता घेऊन आला जमा करण्यासाठी. तरी आता आपण या सापाला ताब्यात घेत आहे. तर थोड्याच वेळात आपल्याला नैसर्गिक आदेश सोडण्यात येईल.